चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला पण असं वाटत असेल ना की असं कसं होऊ शकतं, एखादा आकडा आपण आपल्या अंगावर लिहिला आणि त्याच्याने आपल्याला प्रगती होऊ शकते किंवा त्याच्याने आपल्याला आपल्या मनासारख्या गोष्टी मिळू शकतात। तर हो, तुम्हाला सांगते, जग हे खूप मोठं आहे, ब्रह्मांड हे खूप मोठं आहे आणि ब्रह्मांड म्हणजे युनिवर्स इतकं मोठं आहे ना की जेव्हा आपण युनिवर्सकडे मेसेज पाठवतो की मला ही गोष्ट हवी, तर आपण ती खूप मनाप्रमाणे इतकी एनर्जी लावून आपण ती सांगतो ना समोरच्याला की त्या ब्रह्मांडाला ते एक्सेप्ट करावंच लागतं आणि ते एक्सेप्ट करून आपल्याला ती गोष्ट नक्कीच देतो। बर, तुम्ही यामध्ये विचार केला की अरे असं कसं होऊ शकतं, नंबर लिहूनच जर एखादा व्यक्ती यशस्वी होत असेल किंवा त्याला मनासारखं भेटत असेल तर अशा आपण किती आकडे लिहू शकतो आणि त्या आकडे लिहून आपण श्रीमंत होऊ शकतो। तर असं नाहीये, आकडे आपल्या आयुष्यात खूप मोठा रोल प्ले करतात। 1 रुपया, 1000 रुपये किंवा 1 लाख रुपये किंवा 1 करोड रुपये, आकडे डिफरंट आहेत की नाही, आणि हे डिफरंट आकडे आपल्या आयुष्यात डिफरंट एक्सप्रेशन आणतात। 1 रुपया कमी एक्सप्रेशन, 1000 रुपये मिळाले अरे वा, 1 लाख मिळाले बाप रे, 1 करोड म्हणजे बघा कसं असतं ना, वेगळ्या वेगळ्या आकड्यांवर वेगळे एक्सप्रेशन्स असतात। ते म्हणजे आपल्या बॉडी आपल्याला ते रिक्रिएट करतं, आपली बॉडी ते क्रिएट करतं, आपली एनर्जाइज करतं आपल्या बॉडीला आणि त्यानुसार रिॲक्ट करायला लावतो। त्याचमुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एनर्जी ही खूप मॅटर करते की एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल तर ती मला ही हवी आहे आणि मला ही मिळाली आहे आणि माझ्याकडे या गोष्टी अवेलेबल झाल्या आहेत किंवा मी याचा आनंद लुटतोय असं म्हणावं लागतं, तेव्हा जाऊन युनिवर्स कुठं आपल्याला ती गोष्ट देतो। याच गोष्टीचा अनुभव मला लेटेस्ट आला, म्हणून मला असा विचार झाला की आजपर्यंत मी लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा एनर्जी किंवा युनिवर्स किंवा मॅजिकल नंबर्स यावर कधीच व्हिडिओ बनवला नाही आणि त्याच नंतर मला यावर विश्वास होता का नव्हता हे मलाही माहिती नव्हतं। पण जेव्हा मी यावर विचार केला, यावर मी म्हणजे म्हणतो ना की थोडंसं मला स्वतःला अपडेट केलं आणि अपडेट केल्यानंतर मला यातनं अनुभव मिळाला, तेव्हा मी विचार केला की मला जोपर्यंत अनुभव मिळत नाही तोपर्यंत हे मी तुम्हाला सांगणार नाही। कारण उगाच एखाद्याचा व्हिडिओ बघून एखाद्याची माहिती काढून तीच माहिती दुसऱ्या भाषेत तुम्हाला सांगणं हे मला जमणार नाही। मला स्वतःला त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि हे माझ्या आयुष्यात बदल घडतंय का हे मी स्वतः तुम्हाला दाखवू शकते। ते कसं काय, लगेच जा माझ्या चॅनलवर तुम्ही जेव्हा जाताल, आता तुम्ही माझ्या चॅनलच्या नावावर क्लिक करा, ठीक आहे, माझ्या नावावर क्लिक करा, तिथं तुम्हाला व्हिडिओज दिसतील। तर आधी सगळे नावं, आधी पॉप्युलर व्हिडिओज वगैरे येतील, मग फक्त व्हिडिओज येतील, त्याच्यानंतर शेजारी येतील शॉर्ट्स। ओके, तर शॉर्ट्स वर जा, मागचे जे लेटेस्ट माझे शॉर्ट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगते एवढ्यातलेच, म्हणजे ज्या दिवशी मी माझ्या हातावर हा जो मॅजिकल नंबर लिहिलेला आहे तुम्हाला दिसत असेल, जेव्हा मी माझ्या हातावर हा मॅजिकल नंबर लिहिला, कसं असा काय लिहिला ते आपण सांगत नाही कारण हे लपलेलं असतं, आणि जेव्हा मी हा लिहिला तेव्हा मी ऍक्च्युली फुल स्लीव्स घातले होते, नंतर मी चेंज केलं, तर तो कोणाला दिसला नाही पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं तो कोणाला दिसला नाही पाहिजे आणि त्याच्या ज्या एनर्जीज आहेत त्या फक्त तुमच्या बॉडीला किंवा तुम्हालाच मिळाल्या पाहिजे, त्यामुळे त्या करायच्या असतात। आणि ज्या एनर्जीनी मी मग ते काम केलं मला त्याच्यावर खूप फायदा झाला। ते कसं काय, तुम्ही जाऊन व्ह्यूज बघा, व्ह्यूज खरंच वाढले आहेत आणि व्ह्यूज वाढणं आणि नंबरचा काय उल्लेख आहे हे मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल। तर ऍक्च्युली आपल्या आयुष्यात जर का आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला मनापासून दृढ निश्चय करायचा असतो आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या गोष्टी मिळत जातात। हे खरं आहे, हे मला तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय। आता तुम्हाला कोणता मॅजिकल नंबर असं लिहायचा आहे जो कायमस्वरूपी सगळ्यासाठी आहे, तुमच्या आयुष्यात संकट येऊ नये, तुमचे कामं नीट व्हावे, एखादं अडलेलं काम व्यवस्थित चालावं, तोंडघाशी आलेलं एखादं प्रॉब्लेम असेल ते व्यवस्थित घडावं, प्रमोशन होत नाहीये, जॉब मिळत नाहीये, चिडचिड होतीये, यासाठी ना आधी सगळ्यात महत्वाचं बेसिक्स क्लिअर करावे लागतात। कसं असतं ना, एखाद्या प्रॉब्लेमला फेस करायच्या आधी सगळ्यात आधी तुम्हाला तळाशी नीट वागावं लागतं, तेव्हा जाऊन वरती तुमची बिल्डिंग, म्हणजे जर का तुमची तुमचा बेसमेंट क्लिअर झाला ना तर तुमची बिल्डिंगचे फ्लोअर्स व्यवस्थित क्लिअर होतील।
त्यासाठी तुम्हाला एक नंबर लिहायचा आहे, तो म्हणजे 2190 2190. आता हा 2190 का, तर हा तुम्हाला तुमच्या डाव्या अंगावर, डाव्या हातावर, डाव्या खांद्यावर, डाव्या छातीवर, डाव्या कानाच्या मागे, म्हणजे कुठे, आता मी तुम्हाला काय सांगितलं हे थोडंसं दाखवायचं नाही तुम्हाला. अथवा तुम्ही इथे सुद्धा लिहू शकता, हा तुमचा शुक्र ग्रहाचा उंचवटा आहे, इथे सुद्धा तुम्ही ते लिहू शकता, शुक्र ग्रह प्रबळ करेल. 2190 मध्ये 2 हा चंद्राला कारक आहे. चंद्राला कारक म्हणजे तुमचं जो मूड आहे, चंद्र आहे ते स्ट्रॉंग करतो. 1 सनला स्ट्रॉंग करतो. 2 आणि 1 बरोबर, कारण ते मित्र ग्रह आहे. बघा, सनमुळे जो आहे म्हणजे सूर्यामुळे चंद्र हा राहू शकत नाही, कारण तो त्याला लाईट देतो आणि त्यामुळे त्याला एक म्हणजे असं म्हणतो ना आपण की त्याला ती ऊर्जा मिळते. त्यानंतर 9 हा जो नंबर आहे हा मंगळ ग्रहाशी रिलेटेड आहे. मंगळ ग्रह म्हणजे आपण म्हणतो ना पॉझिटिव्हिटी, एक अबंडन्स, तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी असं मिळतं. आणि 0 सर्वांचा कारक आहे. 0 म्हणजे म्हणजे आता प्रॉस्पॅरिटी म्हणलं, तुम्ही म्हणाल 0ने प्रॉस्पॅरिटी कशी होईल, तर हे मी सांगतो तुम्हाला. एकावर 0 लागला की त्या शून्याची जास्ती किंमत असते. जेवढे 0 वाढतील तेवढी किंमत जास्त असते, म्हणून 0ला जास्ती महत्व दिलं आहे, कारण 0पासूनच सगळ्या गोष्टी सुरुवात होतात. मग ह्या 4 आकड्यांना तुम्ही ऍड केलं तर नंबर 3 येतो. 3 नंबर तुमच्या ज्युपिटर ग्रहाशी, ज्युपिटर जे ग्रह आहे त्या प्लॅनेटशी तो रिकवर होतो. आणि त्यांनी काय होतं, ज्युपिटर म्हणजे सर्वात मोठा प्लॅनेट, आणि तो प्लॅनेट काय करतो, तुमच्या घरात प्रॉस्पेरिटी आणतो, अबंडन्स आणतो, मोठ्या गोष्टी आणतो, आणि ते तुमच्या आयुष्यात म्हणजे असं म्हणतो ना जास्ती हेवीनेस क्रिएट करतो. अशा पद्धतीने 2190 हा नंबर तुम्ही तुमच्या उंचवट्यावर, खांद्यावर कुठेही लिहिला तरी चालेल, निळ्या पेनने लिहा, अतिउत्तम. ठीक आहे, हे रोज केलं, अंघोळ झाली जस्ट लिहून टाकलं. लिहिताना मन प्रसन्न असावं. कधीही करू शकता, कोणत्याही वेळी करू शकता, कोणत्याही दिवशी करू शकता. नक्की करून बघा. मला रिझल्ट आलेला आहे, तुम्हाला सुद्धा येईल. आजपासूनच करा आणि मला तुमचे कमेंट्समध्ये अभिप्राय सांगा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.